श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की संक्रांत कशावर आहे, पुण्यकाळ काय सांगतो, यंदा कोणते रंग शुभ आहेत, कोणता रंग वर्ज्य आहे, संक्रांतीचं यावर्षी वाहन काय आहे आणि संक्रांतीला यावर्षी काय करावं आणि काय करू नये हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणूनच मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, सगळ्यात आधी आपण बघूया की मकर संक्रांत म्हणजे काय. मकर संक्रांती हा दिवस सूर्याची राशी परिवर्तन असतो. म्हणजेच सूर्य जेव्हा धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो, हे परिवर्तन फक्त खगोलशास्त्रीय घटना नाही, त्याचा आपल्या जीवनावरही गाढ परिणाम मानला जातो. मंडळी, सूर्य आपल्या मार्गाची दिशा बदलतो तेव्हा तो पृथ्वीवरून दिसणाऱ्या प्रकाशाच्या कवेत बदल घडवतो. दिवस लांब होतात, अंधार कमी होतो आणि आपल्या जीवनात उजेडाचा, सकारात्मकतेचा विस्तार होतो. म्हणूनच संक्रांतीला नव्याने उजेड सुरू होण्याचा दिवस मानले जाते. संक्रांत म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा दिवस. मंडळी, जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तो दिवस जो वर्षातील पहिला सण म्हणून साजरा केला जातो, जो हिवाळ्याच्या शेवटाचे आणि उत्तरायणाच्या सुरुवातीचे प्रतीक आहे, ज्यात सूर्यदेवाची पूजा, दानधर्म आणि तिळगुळ वाटून निसर्गातील बदलांचा आनंद साजरा केला जातो. मंडळी, या दिवशी तीळ, गूळ, ऊस यासारख्या नवीन पिकाचे पदार्थ खाणे आणि वाटणे शुभ मानले जाते. तसेच यातून जीवनातील सुखदुःखाकडे समत्व भावनेने पाहण्याचा संदेश मिळतो. मंडळी, मकर संक्रांतीचा अर्थ म्हणजेच मकर ही एक रास आहे आणि संक्रांत एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारे सूर्याचे संक्रमण, म्हणूनच याला मकर संक्रांत असं म्हटलं आहे. मंडळी, आता आपण बघूया की मकर संक्रांत 2026 कशावर आली आहे. 2026 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारी 2026 बुधवार या दिवशी आहे आणि हा दिवस फक्त तिथी म्हणून नाही तर उत्तरायणाचा दिवस म्हणून विशेष आहे. म्हणजेच सूर्य उत्तरायणाला लागतो याच दिवशी. म्हणजेच दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात, रात्र लघवी लागते. हे निसर्गाचं पुनरुज्जीवन आहे. मंडळी, हा दिवस आपल्या आयुष्यातही मनाच्या बदलांची, कर्माच्या बदलावाची, दृष्टिकोनाच्या उजेडाची संधी देतो. मंडळी, आता आपण बघूया संक्रांतीला म्हणजेच 14 जानेवारी 2026ला पुण्यकाळ म्हणजेच शुभ वेळ कधी आहे आणि त्याचं फल आपल्याला काय भेटेल. मंडळी, सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की पुण्यकाळ म्हणजे काय. पुण्यकाळ म्हणजे असाच वेळ ज्यामध्ये केलेली पूजा, दान, अर्घ्य, उपास, व्रत हे सर्व शाही पुण्य देतात. मंडळी, आता आपण पंचांगानुसार संक्रांतीचा पुण्यकाळ खालीलप्रमाणे बघूया. मंडळी, पुण्यकाळाची वेळ सुरू होत आहे 14 जानेवारी रोजी सूर्य दुपारी 3:13 मकर राशीत प्रवेश करत असल्याने पुण्यकाळ दुपारी 3:13 वाजल्यापासून सुरू होईल आणि सायंकाळी 5:19 पर्यंत असेल. म्हणजेच पुण्यकाळाची वेळ आहे 3:13 पासून ते संध्याकाळी 5:19 पर्यंत. तर मंडळी, आता आपण बघूया महापुण्यकाळाची वेळ. तर महापुण्यकाळ साधारणपणे दुपारी 3:13 पासून ते 4:58 पर्यंत राहील, ज्यात तुम्ही स्नान, दान आणि पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. ज्यामुळे अनेक पंचांगानुसार 15 जानेवारी रोजी देखील पुण्यकर्म केले जाईल. मंडळी, म्हणजे एकंदरीत संक्रांतीचा पुण्यकाळ सुरू होत आहे दुपारी 3:13 पासून ते म्हणजेच जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि समाप्त होत आहे सायंकाळी 5:19 पर्यंत. म्हणजेच विविध स्तोत्रानुसार थोडा फरक असू शकतो, पण एकूण कालावधी सुमारे 2 तास
ते 2 तास 32 मिनिटे आहे आणि महापुण्य काळाची वेळ आहे दुपारी 3 वाजून 13 मिनिटापासून ते 4 वाजून 58 मिनिटापर्यंत, म्हणजे सुमारे 1 तास 45 मिनिटे महापुण्यकाळ राहणार आहे. मंडळी, यात महत्त्वाचं सांगायचं झालं म्हणजेच सूर्य मकर राशीत प्रवेश 14 जानेवारी रोजी दुपारी होत असल्याने काही ज्योतिषशास्त्रानुसार पुण्यकाळ 14 जानेवारीलाच असतो, तर काही पंचांगानुसार 15 जानेवारीलाही देखील स्नान दान करणे अधिक शुभ मानतात. या शुभमुहूर्तावर स्नान दान, तिळगुळ, अन्न, पूजा केल्याने अनेक पटीने पुण्य मिळतं असे मानले जाते. मंडळी, पुण्यकाळ आणि महापुण्य काळात पूजा, दान धर्म, अन्नदान केल्याने तुम्हाला आरोग्य उत्तम राहते, परिवारात ऐक्यता वाढते, आर्थिक स्थैर्य येते, जीवनात अडथळे कमी होतात, मन शांत आणि स्थिर राहते. याचे अनेक फल तुम्हाला मिळतात. मंडळी, आता आपण बघूया की यंदा संक्रांत कोणत्या रंगावर आहे. मकर संक्रांतसाठी प्रत्येक वर्षाला शुभ रंग असतात. 2026 मध्ये 2 रंग फार शुभ मानले आहेत. त्यातला पहिला रंग आहे पिवळा रंग. हा सूर्याचा रंग आहे. समृद्धी, आनंद आणि सकारात्मकताचं प्रतीक आहे. यश, तारुण्य, आत्मविश्वास वाढवतो. संक्रांतीला मुख्य शुभ रंग म्हणजेच पिवळा रंगच शुभ मानला जातो. त्यानंतर दुसरा रंग म्हणजेच हिरवा रंग. हिरवा रंग आरोग्य, संतुलन, वाढ आणि समृद्धी याचा परिणाम आहे. हिरवा रंग घरात आनंद आणि सौख्य वाढवतो. हिरवा रंग हा हस्तिनाप्रमाणे जीवनाचा विस्तार दर्शवणारा रंग आहे. मंडळी, या 2 रंगांना अंगावर घेतले तर संक्रांतीची ऊर्जा अधिक मनाला, शरीराला आणि कुटुंबाला पोहोचवते असं शास्त्र सांगतं. त्यानंतर मंडळी, कोणता रंग यावर्षी वर्ज्य आहे, म्हणजेच कुठल्या रंगाचे यावर्षी वापर नाही करावे. संक्रांतीला खालील रंग चुकूनही वापर करू नयेत असे शास्त्र सांगतं. त्यातला पहिला रंग म्हणजेच काळा रंग. काळा रंग हा नकारात्मकतेचा, शोषणाचा आणि जडता वाढवणाराचा प्रतीक आहे. म्हणूनच मंडळी, संक्रांतीला तुम्ही काळा रंग वापरू नये. त्यानंतर दुसरा म्हणजेच गडद निळा रंग. हा रंग मानसिक तणाव वाढवणारा असतो. म्हणूनच या दिवशी तुम्ही गडद निळ्या रंगाचे कपडे घालू नये. त्यानंतर पूर्ण राखाडी आणि फिकट रंग. उदासी, स्थैर्य कमी आणि भ्रम वाढवणारा हे दोन्ही रंग आहे. त्यामुळे या रंगाची साडी किंवा ड्रेस तुम्ही संक्रांतीच्या दिवशी अजिबात घालू नये. हे तिन्ही रंग दिवसाच्या सकारात्मक ऊर्जेशी जुळत नाही. म्हणूनच या दिवशी टाळा, हेच तुमचं उत्तम राहील. मंडळी, आता आपण बघूया की 2026चं मकर संक्रांतीचं वाहन काय आहे. तर मंडळी, यंदा संक्रांतीचे वाहन घोडा आहे, म्हणजेच अश्व असून उपवाहन सिंह आहे. घोडा हा वेगाचं प्रतीक आहे, तर सिंह पराक्रमाचे प्रतीक. यामुळे जागतिक राजकारणात आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अत्यंत वेगाने घडामोडी घडण्याचा अंदाज दिसतो. मंडळी, आता आपण बघूया की संक्रांतीला काय करावे. संक्रांतीचा दिवस मात्र एक सोपी पवित्र विधी आहे. मोठ्या कठीण नियमापेक्षा भावनेचा परिणाम जास्त मानला जातो. सगळ्यात आधी सकाळी लवकर उठणे. शुभ वेळेत उठण्याने हे दिवस आपल्याला अधिक सकारात्मक बनवतात. दुसरं म्हणजे स्नान व स्वच्छता. शरीर आणि मन शुद्ध ठेवणे हे सगळ्यात आवश्यक आहे. तिसरं म्हणजेच देवपूजा करणे. सूर्यनारायणाला अर्घ्य देणे. त्यात पाणी, तांदूळ, हळद, अक्षता, कुंकू असं सगळं टाकून सूर्यनारायणाला अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा किमान 11 किंवा 21 वेळा उच्चारण करणे. पाचवं म्हणजेच तिळगुळ अर्पण देणे. देवाला तिळगुळाचा नैवेद्य दाखवणे आणि आपल्या घरी सुहासिनींना बोलवून त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देणे. त्यानंतर दान करणे. गरजू समाजाला गोड पदार्थ, फळे, वस्त्र, अन्न देणे हे अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. त्यानंतर मंडळी, शुभ बोलणे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे फक्त
तिळगुळ दिल्याच्या प्रसंगी नाही तर मनाने गोड बोलण्याचा संदेश आहे. त्यानंतर मंडळी आपण बघूया की संक्रांतीला काय करू नयेत. काही कठोर नियम नाहीत, पण खालील गोष्टी करण्याच्या टाळाव्यात. संक्रांतीच्या दिवशी भांडणं, राग, तणाव वाढवणारे शब्द बोलू नये. बराच वेळ दिवसभर झोपून राहणे. काळ्या नकारात्मक रंगाचे कपडे अजिबात घालू नये. खोटं बोलू नये. मनात द्वेष, द्विधा करू नये. कारण या दिवशी नकारात्मकतेला साध्य काढण्याची संधी मिळते आणि त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर राहतो. मंडळी, संक्रांती, उपासना आणि जीवन. मकर संक्रांती म्हणजेच सूर्याच्या प्रकाशाचं स्वागत आणि एकादशी म्हणजेच मनाचं शुद्धीकरण. दोन्ही एकत्र आल्यास शरीर, मन, आत्मा या तिन्ही स्तरांवर पवित्रता, सकारात्मकता आणि समाधान येतं. संक्रांतीची पूजा केल्यावर एकादशीचा उपवास अनुशासनाने पाळल्यास तयार होतो ती म्हणजे अनंत पुण्याची ऊर्जा. मंडळी, शेवटचं सांगायचं झालं म्हणजेच मकर संक्रांती 2026 हे घेऊन येत आहे आपल्या जीवनात केवळ एक सण म्हणून साजरा करण्याचा दिवस नाही. ही त्या दिवशी सूर्यदेव आपल्या आयुष्यामध्ये नवीन प्रकाश, नवे विचार, नवी दिशा आणि नवी आशा घेऊन येत आहे. मंडळी, या दिवशी मनाला सकारात्मक ठेवा, शब्द गोड ठेवा, संस्कार, श्रद्धा आणि संयम ठेवा आणि एकच प्रार्थना करा. सूर्य निरंतर प्रकाश देत राहू आणि तुमच्या जीवनातही उजेड कायम राहू. जय सूर्यदेवता. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.